नमस्कार मित्रांनो, मी शरद मराठे वनराई नर्सरीमधून बोलतो आहे. बऱ्याच लोकांचे मला असे प्रश्न होते की काका तुम्ही सगळं मार्गदर्शन तर करता, पण तुम्ही आम्हाला तुमची झाडं दाखवू शकतात का? आता काय झालं आहे की माझ्याकडे हे इकडे मी समोर दाखवतो, हे पूर्वीचे 200 माड आहेत माझ्याकडे. आता आम्ही ह्याचं उत्पादन पण आता संपत आलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झाली ह्याला लागवड करून. आता हे आम्ही हळूहळू काढून नवीन माड लावत आहोत. त्याच्यामध्ये हा आम्ही लावायला घेतलेला आहे मलेशिया गोल्ड. हे 100 झाडं लावली आहेत, ह्याच्यामध्ये 70 झाडं मी ही मलेशिया गोल्ड लावली आहे. आणि आता त्याला आम्ही खताचं नियोजन करतो आहे. दर महिन्याला प्रत्येक महिन्याला त्याला आम्ही खतं देणार आहोत आणि त्याचं उत्पादन 3 वर्षाच्या आतमध्ये आम्हाला आणायचं आहे. त्यासाठी हा आमचा प्रयत्न चालू आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 3 किलो गांडूळ खत, अर्धा किलो निंबोळी पेंड, 100 ग्राम बोन मील आणि काही मायक्रोन्यूट्रंट 50 ग्राम असं करून हे आम्ही टाकत आहोत. आणि हा डोस मायक्रोन्यूट्रंट सोडून इतर डोस दर महिन्याला सेम रिपीट होणार. हा जो आमचा डोस आहे, बघा ही आता इकडे रिंग करून घेतलेली आहे आम्ही. ह्याच्यामध्ये खतं हे टाकलेली आहेत इकडे. हा आमचा डोस मासिक राहणार आहे. हे केल्याने काय होईल, झाडाला दर महिन्याला अन्न मिळालं म्हणजे झाडाची वाढ खूप छान होईल आणि त्याच्यामुळे झाडाचं उत्पन्न 3 वर्षाच्या आत आम्हाला त्याचं आणायचं आहे. तर आता तुम्हाला ह्याचे मी कधीच व्हिडिओ टाकले नव्हते आमच्या लागवडीचे. हा पहिल्यांदा टाकत आहे. आता आमच्याकडे इकडे गवत खूप झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी जाऊ शकत नाही, कारण साप वगैरे यांची भीती असते. पण माणसं ते गमबूट वगैरे घालून जातात. पण हे आम्ही सुरुवात केली. ह्याची मालिका मी एक करत जाईन की प्रत्येक ह्याचं 3-3 महिन्याने ह्याची वाढ कशी झालेली आहे आणि त्याला कसं पुढे त्याला आम्ही खत देत जाणार हे आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. हिरवी आणि पिवळी दिसतात, ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंटची ही कमतरता आहे आणि त्यासाठी आम्ही ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट हे टाकत आहोत. आता पावसाळ्यामध्ये हे टाकणं शक्य नव्हतं. आता हळूहळू पाऊस कमी होतो आहे, तर त्यामुळे आम्ही आता सुरुवात केलेली आहे. अजूनही काही थोडी झाडं दाखवतो. पण एक झाड आहे, पण ह्याची वाढ बघा किती झालेलीच नाही, जवळजवळ किती छोटं राहिलेलं आहे. पण आता ह्याला आम्ही परत पुन्हा जोमाने खतं देऊन मासिक खतं देऊन ह्याला परत आम्ही उत्पादनावर आणू. हे पण झाड बघा, हे पण मलेशिया गोल्ड आहे. मलेशिया गोल्ड मला लावण्याचं कारण असं आहे, ह्याच्यामध्ये पाण्याचा गोडवा खूप सुंदर असतो आणि फळं पण लवकर येतात, पण टेस्टला पाणी खूप सगळ्यात छान असतं आणि मला ते शहाळं म्हणून विकायचं आहे, तर त्यासाठी म्हणून मी हे लावलेलं आहे.